ब्रेक न्यूज। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 40 गावात घेतला लोकसभा पूर्व तयारीचा आढावा। 40गाव येथील नगर परिषद मध्ये 5 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होणे अपेक्षित आहे। या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी अखेरच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे निवडणूक यंत्रणेने सजगता राहावे अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सोमवारी 40गाव येथे दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा तसेच महसूल विभागाचा आढावा नगरपालिकेत घेतलेल्या बैठकीत घेतला। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पूर्व तयारीचा आढावा घेतला। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक 40गाव अभय सिंग देशमुख, तहसीलदार प्रशांत पाटील, जगदीश भरकर, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नायब तहसीलदार जितेंद्र धनराडे, विकास लाडवंजारी, संदेश निकुम, भानुदास शिंदे, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, ज्ञानेश्वर जाधव, मेहुण बारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, सर्व सेक्टर ऑफिसर, सर्व नोडल ऑफिसर, सर्व पोलीस सेक्टर ऑफिसर यांनी माहिती दिली। आढावा बैठकीची व्यवस्था संदेश निकुम, निवडणूक नायब तहसीलदार तुषार अहिरे, महसूल सहाय्यक तसेच नगरपालिकेचे अधिकारी यांनी पाहिली। या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सेंटर अधिकारी मतदान केंद्राची तपासणी करावी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्राचा आढावा अधिकाऱ्यांनी करावा, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या। निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला। साधारणतः एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुका होऊ शकतील असे अपेक्षित आहे। त्या दृष्टीने 45 दिवस आधी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा वा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू शकते, त्या दृष्टीने तयारी करावी अशा सूचना दिल्या आहे। संपादक मुराद पटेल, 40गाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.